नमस्कार मित्रांनो, पूर्णांक संख्या या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्णांक संख्येची वजाबाकी या विषयावरील काही गणितांचा सराव करू। सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण पूर्णांक संख्यांची वजाबाकी करतो तेव्हा आपण जी संख्या वजा करायची आहे त्याची विरुद्ध संख्या आपण पहिल्या संख्येत मिळवतो। म्हणजेच या उदाहरणामध्ये हे आपण बदलणार आहोत 3 अधिक 6 ची विरुद्ध संख्या वजा 6 ऋण 6। आता जेव्हा बेरीज येते तेव्हा आपण काय करतो, आपण दोन्ही संख्यांची चिन्ह बघतो। इथे धन संख्या आहे, काही चिन्ह नाही म्हणजे धन आहे, धन संख्या ऋण संख्या भिन्न चिन्ह। भिन्न चिन्ह म्हणजेच वजाबाकी। वजाबाकी मात्र कुठल्या संख्यांची करायची आहे? चिन्हांशिवाय राहिलेल्या संख्यांची वजाबाकी। म्हणजे 6 वजा 3, चिन्हाशिवाय ऋण 6 चे 6 झाले, 6 वजा 3, 6 वजा 3 आपल्याला मिळाले 3। 3 आपण उत्तरामध्ये लिहू। आता या 3 ला आपल्याला चिन्ह द्यायचं आहे। ते चिन्ह कोणतं असतं? या दोन संख्यांमधील जी संख्या मोठी असते। आता इथे आपण पाहिलं की 6 मोठी आहेत आणि 6 चे चिन्ह आहे ऋण, म्हणजेच उत्तराला आपण मिळालं ऋण चिन्ह आणि उत्तर झालं ऋण 3। पुढचं गणित करूया। आता इथे पुन्हा वजाबाकी करायची म्हणजे आपल्याला बेरीज, पहिला आपण बेरजेमध्ये त्याला बदलूया। ही बेरीज झाली आणि या संख्येची विरुद्ध संख्या ऋण 4 ची विरुद्ध संख्या धन 4, नुसते 4 लिहितो। आणि 8 अधिक 4 आपल्याला माहिती आहे, 8 अधिक 4 होतात 12। अजून एक उदाहरण घेऊया। ऋण 3 वजा धन 9, म्हणजेच ऋण 3 आहे तसेच वजाबाकीला आपण बेरजेमध्ये बदललंय आणि ही जी संख्या आहे याची विरुद्ध संख्या धन 9 ची विरुद्ध संख्या ऋण 9। आता आपण पाहतो आहोत की आपल्याला दोन समान चिन्हांच्या संख्या मिळवायच्या आहेत। दोन समान चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज करायची आहे। समान असतील तर आपल्याला त्याची बेरीज करायची असते, चिन्ह सोडून बेरीज। 9 अधिक 3 12 आणि त्याला चिन्ह द्यायचं असतं जे दोन्ही संख्यांचं चिन्ह आहे ते म्हणजे ऋण 12। म्हणजेच आपण याच्यामध्ये कोणत्या पायऱ्या करत आहोत? पहिली पायरी असते ती म्हणजे वजाबाकीला बेरजेमध्ये रूपांतर करायचं, वजाबाकीचं बेरजेत रूपांतर करायचं आणि जी संख्या वजा करायची आहे त्या संख्येची विरुद्ध संख्या लिहायची। अजून एक उदाहरण घेऊया आपण। वजा 2 वजा, सर्वात प्रथम वजा 2 आहे तसे लिहिले। वजाबाकीला आपण बेरजेमध्ये बदललं आणि जी संख्या वजा करायची त्याची विरुद्ध संख्या, इथे ऋण 5 होते ते धन 5 झालेले आहेत। आता इथे आपण पाहतो बेरजेमध्ये एक संख्या ऋण संख्या, दुसरी धन संख्या, भिन्न चिन्ह। भिन्न चिन्ह म्हणजेच वजाबाकी। वजाबाकी करताना चिन्हांचा आपण विचार नाही करायचा आहे, चिन्हांचा न विचार करता राहतात आपल्याकडे 5 आणि 2। 5 आणि 2 मध्ये 5 मोठे आहेत म्हणून 5 मधून 2 वजा केले, आपल्याला मिळाले 3। उत्तरात आपण लिहिले 3। उत्तराला आता आपल्याला चिन्ह द्यायचं आहे, चिन्ह नेहमी मोठ्या संख्येचं। मोठी संख्या आहे 5, 5 चं चिन्ह आहे धन 5 आहे ते, म्हणजेच उत्तरामध्ये सुद्धा धन चिन्ह आलं आणि आपल्याला मिळाले धन 3। अजून एक उदाहरण आपण घेऊयात। ऋण 9 वजा धन 7। पहिली पायरी वजाबाकी बदलणार बेरजेमध्ये आणि वजा होणारी संख्या बदलणार विरुद्ध संख्येत, म्हणजेच धन 7 झाले ऋण 7। आता बेरजेमध्ये ऋण 9 ऋण 7 समान चिन्ह म्हणजे बेरीज, चिन्ह विसरायची आणि बेरीज करायची। 9 आणि 7 16 आणि उत्तराला चिन्ह मिळणार आहे ते इथे असलेल्या दोन्ही संख्यांचं जे चिन्ह आहे म्हणजेच ऋण 16। अजून आपण
2-3 उदाहरणे पाहूयात. 8 वजा ऋण 8. पहिली पायरी वजाबाकी बेरजेमध्ये रूपांतरित होणार आणि मग या संख्येची विरुद्ध संख्या ऋण 8 ची विरुद्ध संख्या धन 8. 8 अधिक 8 16. ऋण 3 वजा धन 7. ऋण 3 आहे तसेच वजाबाकीचे रूपांतर बेरजेत संख्येची विरुद्ध संख्या ऋण 7. बेरीज करताना दोन्ही संख्यांचं चिन्ह समान आहे, म्हणजेच आपल्याला बेरीज करायची आहे. चिन्ह विसरून मिळालेल्या संख्यांची बेरीज 3 अधिक 7 10 आणि हे चिन्ह ऋण चिन्ह इथे आलेलं आहे वजा 10. चिन्ह दोन्ही संख्यांचं जे चिन्ह आहे ऋण तेच चिन्ह उत्तराला मिळालं. शेवटचं उदाहरण घेऊया. ऋण 2 वजा ऋण 8. ऋण 2 आहे तसेच वजाबाकीचे रूपांतर बेरजेत वजा होणारी संख्या त्याची विरुद्ध संख्या ऋण 8 चे झाले धन 8. आता बेरीज करताना आपल्याला भिन्न चिन्ह आहेत, एक ऋण एक धन. भिन्न चिन्ह म्हणजेच वजाबाकी. वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून मोठी संख्या आहे 8 त्यातून लहान संख्या 2 वजा करायची. उत्तर मिळालं 6. हे उत्तर आपण इथे उत्तरात लिहिलं आणि उत्तराला आपल्याला चिन्ह द्यायचं आहे ते नेहमी मोठ्या संख्येचं. मोठी संख्या होती 8. 8 होते धन चिन्ह म्हणजेच उत्तराचं चिन्ह धन. धन 6. पूर्णांक संख्या धड्यावरील हा शब्दकोश. नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स. पूर्ण संख्या होल नंबर्स. पूर्णांक संख्या इंटिजर्स. ऋण संख्या निगेटिव्ह नंबर. धन संख्या पॉझिटिव्ह नंबर. विरुद्ध संख्या ॲडिटिव्ह इनव्हर्स. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.